संसार आहे. ज्या दिवशी तुमचं शरीर थकलं संपले तुम्ही नकाशात. तू महात्मा व्हायला तर साधू आहे, लोक तुला उपाशीत महात्मा. वाक्य ऐकायचं का? अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगात संपले. गायक वादक घरात ठेवा, लोकांच्या नादी लागू नका. लोक सीझन काढून घेतील आणि आपला गेम करून देतील. हे नाही नको, इथं चालत नाही. अंगातली ताकद, खिशातला पैसा संपला. कोणपणची बायको नाही, कोणपणचा भाऊ नाही, कोणपणची बहीण नाही. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाइन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाउन. वाक्य हे काल खरे, आज खरे. अंगातली ताकद संपली, सत्ता गेली का तुम्ही नकाशातून संपले. सत्ता आहे त्यावर लोक तुम्हाला मानतात. सत्ता गेली विषय मिटला. राग नाही एवढंच पाठ करायचं. हरिपाठ नाही आला राग नाही काय घेणं नाही लोकांना. वाक्य विश्वातला दुसरा चमत्कार आहे. कोवळं पाण्यानं भराया, मांडी नाही पण मांडीवर अख्खच्या गेल्यानं भराया. सगळा भाऊच गुरु केला ज्ञानोबराया. आणि ज्ञानेश्वरीतल्या सगळ्या ओव्या श्री गुरु निवृत्ती दादासाठी आहेत हे ध्यानात ठेवा. म्हणून ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी आहे अध्याय नंबर 18 ओवी नंबर 1791. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी लेले, हे ते माझे जीव उरले पाहिजे. म्हणून फसायला हे ज्ञानोबा आहे. आणि विश्वातला चौथा चमत्कार आहे. सगळ्यात उशीर आले आणि पहिल्यांदा गेले ज्ञानोबा आहे. आणि पाचवा चमत्कार आहे ज्यांच्या समाधीला साक्षात पांडुरंग रडला ज्ञानोबा आहे. आणि विश्वातला 6वा चमत्कार आहे. 6वा चमत्कार आहे समाधी नंतर सुद्धा चमत्कार आहे ज्ञानोबा आहे. म्हणून ज्ञानेश्वरीची ओवी पाठ नका करू. ज्ञानेश्वरीचं एक अक्षर पाठ करा. एक अक्षर गण लावून बायका पोरं सोडून मोकळं घेऊन नाड्या गदा वाढून तुमच्या खानदानीत तुम्हाला देव मिळाला. हे सगळे नाटक आहेत तुमची. चहा प्यायचं नाही, दूध आणायचं, भाकरी खायचं नाही, सफरचंद आणायची. ही तुमचे चमड्याच्या शरीराची लाड आहे. काही लोकांना महिनाभर श्रावण बाप हे महिनाभर श्रावण. ही लोक चक्रम आहेत. हे आवाज येत नाही का? हे बाई याच्यातलं 1 वर्ष तिकडे फिरव. हे बाई बाहेर समोरचं 1 वर्ष तिकडे फिरव आणि 1 यांना दे. एका मिनिटात आवाज येईल पटकन. हा हे बाई हे तिकडे फिरव. हे बंदच आहे समजलं. हा हे मॉनिटर बंद येतो. तिकडनं तिकडे फिरव. हे काय त्यांना फिरव. हे यांना फिरव, ते काय त्यांना फिरव. गेले 2 मिनिटं आमची घेणं नाही देणं नाही. फिरव पटकन. आणि चालू आहे का पाय? फिरव अजून चांगलं. खायला पाहिजे आला आवाज. 30 वर्ष गेले भाग्याचं वाईट.
विठाल हे 7 चमत्कार जाणवायचे आणि आज कीर्तनाला घेतलेला अवघड तू म्हणायचंय काकड्याच्या मालिकेतलाय अभंगाला सुरुवात कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तन ऐकणाऱ्यांना 2-3 सूचना आहेत. तुमची आपली पहिली गाठ आहे, परत नाही घेतली तरी चालेल, पण कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्र्या आणि कीर्तनाला बसायचं नाही, तोंड सोडून बिडून यायचंच नाही. तोंड सोडायचं काही कामच नाही, लांब बसायचं, साडीला चप्पल जोड पाहायचा, काय जीव काढायचा. तुम्ही सुताक पडल्यावर आणि कीर्तनाला बसायचं जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळत, नाही तर काहीच करायचं. पहिलंच काही कळलं नाही, कुठं काय करायचं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका जर अभंगात असली तर जाग्यावर विचारायची, ओपन चायनाची. कुणालाही कीर्तनात बसलेल्या कोणत्याही माणसाला शंका विचारायची. मी 2 महिन्याला उत्तर देणार, पुस्तक उलटे भांडे करून देणार, पण द्याला. पण मी गेल्यावर बोंब नाही झालं, मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझं काय झालं आणि तुला पटा म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? आम्ही काही कीर्तनकार आहेत का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे गडी आहेत. आम्ही काही कीर्तनकार आहे का? पांडुरंगाचा बाप आहे, रुक्मिणी आमची आई आहे. आम्ही फक्त फेटा बांधायचा आणि कंबर बांधायचं, बाप लेकराला बुद्धी देईल तसं कीर्तन. आपण कोण आहे? कोण आहे तू? कोण आहे तू? काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. येणा माणूस या गावात तुला कोणी सांगितलं तू सदस्य आहे? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. सदस्य नाही, तुझा गेम केलाय गावाने. सदस्य म्हणतो अभिनंदनाचं बोर्ड येण्या बाबा जायचो श्याम आहे का याला तुम्हाला कोण तू? हे कोण आहे तुम्ही? तुम्ही मी सगळे पांडुरंगाचं लेकरू आहे. कोण आहे का आपण? हे आपण काय गायक आहेत का? आपण काय वादक आहेत का? आपण काय महाराज आहेत का? आपण पांडुरंगाचं लेकरू आहे. बोला तुमचं काय म्हणत? पांडुरंग आपला बाप आहे, माशामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नाही. त्यानं तिसरी गेली असती, त्याला काय माझा पाय लागला. तुझा पाय तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच विकून ते इकून आलाय तो इकडं काय हा पोरगा पखवाले आहे का याची कला आहे? हा पोरगा सुंदर पखवाल वाजवतो. हा पखवाले आहे का पखवाल? शांत नाही बस, चार पोट घालते. हा पोरगा पखवाले आहे, याची कला आहे का? हा पखवाले आहे, कला आहे. हा धार्मिक आहे तुम्हाला सांगितलं कोणी? तुम्हाला सांगितलं कोणी ही माणसं धार्मिक आहे? आता एवढे टाळकरी तुम्हाला वाटतं हे करता होत्या, मग हे वारकरी आहेत का? तुम्हाला सुधरत का? मी काय म्हणतो काय रे विषय मध्ये दिला काय यांचा पाहून घ्या बरं. 2 मिनिटं मी थांबवतो. काय अर्थ नाही, आवाज जात नाही का? आणि लोकांची तक्रार बघ ना काय. पुढे आता पडाल काय रोग अरे हे चालूच कसं? फिरवा तिकडे फिरवा. आलाय ते बॉक्स चालू नसेल, बस गेलं बॉम्ब नसेल काय. बस आता काय अर्थ नाही. ते तुमचं तुम्ही पाहिजे, सिस्टीमवाल्याला गावाला पाहिजे. मी नाही
आम्ही तुम्हाला बोला तुमच्या घरी आम्ही खाल्ले काय लोक चला चालूच राहते मुलाचाच प्रॉब्लेम तुझा झालाय जास्त तमाशा आहे या असा घोटाळा होता इथं मलाच आवाज क्लिअर येत नाही मला जीव काढायला बरोबर विठाल आता सुरुवात झाली बरं काय प्रॉब्लेम काय हो आणि आता 3 मुद्द्यावर आपण सुरुवात झाली. आज कीर्तनाला घेतलेला तुकाराम महाराज आहे मानले हो बोलावं लागेल. तो हा काकड्यातला तो कडवे याला 4 आहे आणि हा वर्ग काकड्याच्या मालिकेतला पुपाळीच्या मालिकेतला आले इथपर्यंत आले सरकारच्या पुढं बोलत आले इथपर्यंत आणि हा वर्ग काकड्याच्या मालिकेतला पुपाळीच्या मालिकेतला असून याला कडवे बोला बोला 4 आहे आणि टारकरी त्याला ठेवा. काकला आणि हरिपाठ हा जिवंत मोक्ष आहे. ज्याने हरिपाठ आणि काकडा क्लिअर केला त्यानं बाकी ग्रंथ वाचायची गरजच नाही. आता उलटा ऐकत त्याचा अख्ख्या विश्वातल्या ग्रंथाचा सार हरिपाठ आहे. त्रिगुण निर्गुण हे सारा सार विचार. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे का हरिपाठ सोपा आहे. तुम्ही भरमिष्ट होऊ नका. ज्ञानेश्वरीच्या 10 पट हरिपाठ अवघड आहे. उलटा आहे ना त्याला हरिपाठाची एक ओळ करायला एक जन्म लागतो. एक जन्म एवढा अवघड ग्रंथ हरिपाठ आहे. मला 14 मला 14 महिने हरी 14 या हरिपाठन काकडा सोडून दुसऱ्या बघून घेतलं तरी नाही. 14 महिन्यात रोज 3 करतो पण 2 हरिपाठ म्हणजे काकडे हो. मला आपण हरिपाठाची एक ओळ कळालं. यांच्या हरिपाठ पाठ कसं होत आणि हरिपाठ काय तुमच्या बापाची माहिती का पाठ करायची बोलते. हरिपाठ पाठ करीत असेल तर हरिपाठातली एक ओळ कळायला एक जन्म लागतो. कीर्तनकार होणं सोपं आहे हो. त्याला काय 2-4 नियमाने काढलं पाठ करायचं संध्याकाळी सांगू नका. आणि हे सुरू गेल्यावर त्याच्यातलं पण एक वाट तुम्ही भागवत ऐकत आहे. लोक सगळे भागवत ऐकतात. 18,000 श्लोक भागवतात. मग निदान 200 श्लोक तर आठवड्यातून यांना यायला पाहिजे का नाही भागवत करा तोंडात. मी म्हणतो आज शरागला आजचा येऊन द्या 8 दिवसात. तर 8 दिवसात 8 श्लोक सुद्धा भागवत करायच्या मुखातून बाहेर पडत नाही. ही शंका मला एका विद्वान माणसानं परवा विचारली. तो खास ऐकणारा होता स्वतः हुशार. त्याने मला प्रश्न विचारला महाराज मी कथा सगळ्या ऐकतो पण कथेमध्ये श्लोक काय येत नाही. आता आपला तो विषय नाही. मी त्याच्यावर अभ्यास केला तर मला त्याचं उत्तर सापडलं. भागवत हे पुराण नाही. भागवत हे महापुराण आणि महापुराणातलं श्लोक जिभेवर यायला मन तुपापेक्षा लागतं. आणि भागवतकार कथा सांगताना ज्यांनी कथा केली त्याच्यावर जास्त बोलतो. ज्याच्या घरी जेवला त्याच्यावर जास्त बोलतो. आणि तो पायावर जास्त पैसे जास्त लाभ करतो. त्याच्यामुळे त्याच्या मनात पाप तयार होतं. म्हणून श्लोक मुखात येत नाही. ती वेळेला तुम्ही सांगितलं कशाच्या आधारावर अध्याय नंबर 17 सकाळपर्यंत घ्यायचं मला. आणि 17व्या अध्यायामध्ये
राजस आहार, तामस आहार आणि सात्विक आहार. आणि तामस श्रद्धा, सात्विक श्रद्धा आणि राजस श्रद्धा अशी 6 शब्द आहेत. आणि आज कीर्तनाला घेतलेला वंदना झाली. सुरुवात फटाफटा बोला आता. सुरुवात झाली आता. काकडा आहे. देवाला 2 मुली आहेत. किती? फटाफटा बोला. किती? 2. एका मुलीचं नाव विजयी आहे आणि एका मुलीचं नाव गोपाली. गोपाली पहिली मुलगी जी आहे देवाची, तिचं नाव विरही आहे. आणि दुसरी जी मुलगी आहे तिचं नाव गोपाली. देवाला 2 मुली. पहिला मला तुम्हाला प्रश्न आहे. पहिला, नवरा खास आहे, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले, तुम्ही नांदू शकता का? नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले, तुम्ही नांदू शकता का? हा म्हणायचं नाही. का? नाही का? ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक असेल तर संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? मजा काय? गाडी घे, बंगला बांध, बायको कर, काय याचा खालीपाठ पाठ नसेल जगण्यात मजा काय? आणि पांडुरंग जर आयुष्यात घेतलं नाही तर जगण्यात मजा काय? म्हणून पहिली मुलगी विरहिणी आणि आजचा आपण मुलगी भोपाळी असल्यामुळं विरहिणीचा सुद्धा इथं संपला. विरहिणी आपल्याला पाहिजे ना. आता दुसरी मुलगी बोला बोला बोला. भोपाळी. आता बोललं तरच कळेल. भोपाळी. भोपाळीला साधा शब्द वापरू आपण, बुद्धी. बुद्धी. आणि भोपाळी नावाची मुलगी ह्या गावात जन्माला आली. ह्या गावात, हे गाव आहे, पाहे पहा शरीराची आत. बोला बोला. गावात पाहे पहा शरीराची आत. गावात हे गाव आहे. या गावचा तंटामुखी अध्यक्ष मान आहे. या गावचा लोकनियुक्त सरपंच मान आहे. या गावचा पोलीस पाटील मान आहे. आणि या गावचा कारभारी मान आहे. तो थोडा नादी आहे. नादी म्हणजे त्याला प्रेयशी आहे. बोल ना. अरे बोला ना. मग शब्दाचं कधी काय? या गावचा पाटील कोण आहे? मन. या गावचा कारभारी कोण आहे? मन. तो आहे नादी म्हणजे त्याला प्रियशी. प्रियशी म्हणजे कोण रे? हे बरे. प्रियशी म्हणजे कोण? गर्लफ्रेंड. तुला आहे प्रियशी? प्रयत्न चालू आहे. प्रियशी. आणि त्या प्रियशी लय डोकं घालवलं तरच कीर्तन कळालं. प्रियकर कोण आहे? मन. त्याची प्रियशी कोणी आहे का? ती कुठं राहती? या गावात. या गावात या गावात. आणि त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा. डोकं घालवा. इच्छा कुठे? आत. मन कुठे? आत. गल्लीतल्या गल्लीतलं कुठे? राहिला ह्याच गावात आहे. बोला ना. ती राहिला ह्याच गावात आहे. कोण? इच्छा. तिचं कोणावर प्रेम आहे? मनावर. आणि तिला माहीतच नाही हा गडीला पुसक. डोकं घालवा. कोण? यानं भोग. अरे बोला ना. तुम्हाला कळत आहे का काही? काय म्हणतोय? प्रियकर कोण आहे? मन. प्रियशी कोण आहे? इच्छा. तिचं त्याच्यावर प्रेम, त्याचं तिच्यावर प्रेम. पण तो न पुस्तक आहे हे तिला माहीत नाही. बोला. आता मला उत्तर द्या. तिला बाळ होईल का? मला सुधरत का ती काय म्हणते? बारीक आहे थोडं जड आहे, वरची लेवल आहे. तिला बाळ होईल का? अरे हा म्हणाला तर नाही म्हणा. नाही होणार. का? तिचा प्रियकर न पुस्तक आहे म्हणजे त्याच्यात तिची कामपूर्ती होणार नाही. म्हणजे तिला बाळ होणार नाही. म्हणजे तिला बसला धोका. कोणा कोण? मना कोण? हा. आणि मन हे पण आहे तिचं प्रियकर. प्रियकर. आता सगळ्या मुली उत्तर द्या. सगळ्या पुरी नो. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला
तिला मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही. पोरं कधीच धोका देत नाही, त्याच्या बाजूने पोरं कधीच धोका देत नाही. का देत नाही? मिळत नाही.